येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यावर 100% रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करू आणि गुन्हेगारी क्राईम खतम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. उल्हासनगरमध्ये जे अवैध कामं चालू आहेत त्याच्याबद्दल तुमचं मग काय म्हणणं आहे? उल्हासनगरमध्ये खूप ठिकाणी म्हणजे अवैध अशी कामं चालू आहेत की खूप ठिकाणी समजा व्हिडिओ पार्लर गेम्स असतील, ऑनलाईन लॉटरीज असतील, असे विविध आहेत किंवा मटके चालू आहेत, जुगार चालू आहेत किंवा गुटखा विक्री चालू आहे किंवा आता अनधिकृत लॉजिंग बोर्डिंग आहे. जसं आमचं हा शहर कुठेतरी म्हणजे पर्यटन स्थळ आहे, अशी इतक्या लॉजिंग बोर्डिंग उल्हासनगर शहरामध्ये आहेत. तर आमच्या माहितीप्रमाणे गेल्या अधिवेशनमध्ये आमदार साहेबांनी प्रश्न पण उचललेला होता आणि त्या अनुषंगाने जे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जे गृहमंत्री आहेत त्यांनी आदेशित केलं होतं की या सगळ्या गोष्टीवरती शहरात कारवाई होणं गरजेचं आहे. पण त्या गोष्टी फक्त पेपरावरती राहिल्याच, कुठे शहरामध्ये कारवाई होताना दिसत नाहीयेत. तर ह्या शहराच्या तरुण पिढीला कुठेही वाया जाता कामा नये, तर ह्याची दक्षता घेऊन उल्हासनगर पोलीस प्रशासनाने या सर्व अनधिकृत धंद्यांवरती कडक कारवाई करावी अशी मी तुम्हाला तुमच्यामार्फत त्यांना मी विनंती करत आहे. उल्हासनगर शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. मग तो वेश्या व्यवसायाचा असेल, हॉटेलच्या माध्यमातून चाललेला वेश्या व्यवसाय असेल, ड्रग्सच्या माध्यमातून, ज्या गोळ्यांच्या माध्यमातून, आता काहीतरी बटन नावाची एक गोळी येते, त्या माध्यमातून गुन्हेगारी वाढत चालली आहे. पोलिसांनी अंकुश लावण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु नागरिक सहकार्य करत नाही आणि नागरिकाबरोबर लोकांनी सहकार्य केलं पाहिजे, तर ही गुन्हेगारी संपुष्टात येईल. विशेषतः काही पॉलिटिशियन लीडर या गुन्हेगारीला वाव देतात, त्यामुळे शहरामधील हे गुन्हेगारीचं प्रमाण वाढते. मग ते अनधिकृत धंदे असतील, एखाद्या बारवाल्याच्या ठिकाणी चालले रात्री बेरात्रीपर्यंत चाललेला डान्स बार असेल, पोलीस बंद करतात, कारवाई करतात आणि परत ती तासाभराने सुरू होते. याच्यामागे जे राजकीय वर्दस्त असणारी लोक जी आहेत त्यांनी प्रथम गुन्हेगारीवर आळा बसवला पाहिजे, त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. विशेष म्हणजे अशा भविष्यकाळात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी आता आपण बारवर छापे पडले, पण बार पुन्हा चालू झाले. याच्या मागे पोलीस जितकी यंत्रणा जितकी जबाबदार आहे तेवढी जनता जबाबदार आहे आणि तेवढे आमचे राजकीय पुढारी जबाबदार आहेत. अशा गोष्टी जर आवाक्यात आणायच्या असतील तर शहरामध्ये उत्तम प्रशासन देणारी व्यवस्था असली पाहिजे. बदल आवश्यक असला पाहिजे. बदल असेल तरच प्रशासन गतिमान होऊ शकते. आणि रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यावर 100% रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करू आणि गुन्हेगारी क्राईम खतम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.